लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आज महात्मा गांधीजींच्या या पुतळ्यापर्यंत आम्ही जे आहे ते आज लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी त्या ठिकाणी शांती मार्च जे आहे ते आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी देशाचं संविधान आणि लोकशाही ह्या वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्यांचं योगदान आहे। आणि आज ज्या ठिकाणी आम्ही सगळेजण उभे आहोत ही प्रेरणा घेण्याचं आमचं स्थान आहे, कारण आपल्याला माहिती आहे की बाजूलाच या ठिकाणी मंत्रालय आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जो जनसुरक्षा कायदा निर्माण झालेला आहे त्या कायद्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। या ठिकाणी माझ्याबरोबर आदरणीय सचिन आहेर साहेब, या ठिकाणी आमचे रेड्डीजी, आमचे सन्माननीय मिलिंद कांबळे साहेब, त्याचबरोबर रुपेश भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस, हे सगळे आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या माध्यमातून आम्हाला एक सर्वांना सांगायचं आहे की आजचा दिवस जो आहे हा, जसं मी सांगितलं की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे, त्याचबरोबर आजचा दिवस जो आहे असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमीच्या निमित्ताने आपण दसरा साजरा करतो। मला आपल्या सगळ्यांना या माध्यमातून एक गोष्ट पूर्णपणे निदर्शनास आणून द्यायची आहे की या देशाची लोकशाही आणि हा देशाचं संविधान हा देशाचा आत्मा आहे। दुर्दैवाने आज आपण बघतोय की जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली एक विधेयक जे आहे ते मोठ्या मताधिक्याखाली जे आहे ते पास करण्याचं काम झालं। अर्बन नक्षलाईट, शहरी नक्षलवाद हा नवीन शब्द त्या ठिकाणी आणला गेला। अगोदरच केंद्र सरकारचे एवढे कायदे असताना सुद्धा हा नवीन नक्षलवादाचा निर्माण केलेला नवीन कायदा का निर्माण केला हा एक तर महत्त्वाचा प्रश्न आहे। दुसरा, शेतकऱ्यांच्या आंदोलनामधून एका सांसदेच्या तोंडातून भाजपाचा हा शब्द अर्बन नक्षलवाद आला, ज्याच्या माध्यमातून एक नवीन विधेयक महाराष्ट्र सरकारने आणलं आणि ज्याला मतांच्या धक्क्यावरती जे आहे ते मंजूर करून घेतलं। पण जनमानसामध्ये ह्या ज्या विधेयकाला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे। याचं कारण म्हणजे असं आहे की आज आपण त्या विधेयकाला जर वाचलं तर आपल्याला संविधानावरती हा मोठ्या प्रमाणामध्ये मारलेला जे आहे, संविधानाला छेद देण्याचं काम याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि डल्ला मारण्याचं काम याच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे संविधानाच्या प्रती आणि लोकशाहीच्या प्रती आज आम्ही या ठिकाणी शांती मार्च काढून आम्ही सरकारला सांगतो आहोत की आपण हे विधेयक त्वरित जे आहे ते रद्द केलं गेलं पाहिजे। आणि आपल्याला माहिती आहे की या देशाच्या इतिहासामध्ये जे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्रीजींचं योगदान आहे, या देशामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामगिरी असेल किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी देशाच्या प्रती समर्पित होऊन भावनेमधून सत्य, अहिंसा आणि सद्भावनेची जी तत्त्वं दिलेली आहेत ती आज आम्ही या ठिकाणी आठवण करत आहोत। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आज महायुती सरकारला पुन्हा एकदा संदेश देतोय। मुंबईमध्ये हे मला वाटतं 30चं आंदोलन झालेलं आहे जे आम्ही या ठिकाणी आज करत आहोत, पण हे सातत्याने पुढे पण चालू राहील। जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही सातत्याने हे आंदोलन करत राहू। मोहन भागवत यांना आज मोदींचं कौतुक केलं पहलगाम हल्ल्यावरून, त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं, काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की ज्या तऱ्हेने आपण बघतोय, आपण मला वाटतं आजच्या विषयामध्ये राहूया, पण तुम्ही ज्या प्रश्नाबद्दल बोललात की सगळ्यांना माहिती आहे काय झालेलं आहे। किती वेळा ट्रम्पने सांगितलं की मी हे युद्ध थांबवलं। आम्ही संसदेमध्ये पण त्या ठिकाणी भाषण ऐकलं की अशा वेळेला ते एकदम काय म्हणतात त्याला, एकदम सरेंडर झाले होते पाकिस्तान आणि त्या ठिकाणी ते लढायला घाबरले होते। मग अशा वेळी लढायला पाहिजे होतं। बघा, पहलगामचा हल्ला हा सगळ्यांना माहिती आहे की ज्या तऱ्हेने त्या हल्ल्यामध्ये 26 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। कोणी पिता होतं, कोणी पुत्र होतं, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कोणी कोणाचा मुलगा होतं आणि ज्या दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला त्या प्रसंगी आम्ही सगळ्यांची इच्छा अशी होती की त्याला जे अतिरेक्यांना मदत सीमापार लोक करत होते त्या ठिकाणी जे आहे ते त्यांच्याशी युद्ध होईल आणि युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानचे पुन्हा 2 तुकडे होतील। ज्या तऱ्हेने इंदिरा गांधीजींनी 2 तुकडे केले त्याच तऱ्हेने पाकिस्तानचे पुन्हा त्या ठिकाणी 2 तुकडे होतील। POKचा एरिया जो आहे तो आपल्याला प्राप्त होईल आणि काश्मीर आपल्याला ज्या ठिकाणी जे झालेलं आहे ते थांबण्याचं काम होईल, अतिरेकी कारवाया ही अपेक्षा होती। पण दुर्दैवाने आपण बघतोय की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी सातत्याने सांगितलं की मी हे युद्ध थांबवण्याचं जे आहे त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मला त्या ठिकाणी मी सगळ्यामध्ये सीज फायर करण्याचं काम केलं। त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की जरी आज तुम्ही मला सांगताय की RSSने त्यांचं कौतुक केलं असेल तरी देशाची जनता चांगल्या तऱ्हेने समजते की ज्या तऱ्हेने आम्हाला अपेक्षा होती की ज्यांनी हा घातपात घडवला त्यांच्यावरती कारवाई तर व्हायलाच पाहिजे, पण ज्या सीमापार देशाने त्यांना मदत केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। दुर्दैवाने त्यांच्याशी क्रिकेट खेळलं गेलं, त्यांच्याशी त्या ठिकाणी आपण बघतोय की बाकीच्या ठिकाणी हे चाललेलं आहे। त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतंय की मोदीजींची फॉरेन पॉलिसी ही पूर्णपणे त्या ठिकाणी जे आपण जर बघितलं असेल ती त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की पूर्णपणे फेल झालेली आहे। त्या आपण बघतो की टेरिफ असेल किंवा अमेरिकेचं युद्धाच्या बाबतीमध्ये घेतलेले पाकिस्तानच्या बाबतीमध्ये स्टँड असतील, हे पूर्णपणे कुठे ना कुठे देशाने विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं। शेजारी देशांबाबत असे शेजारचे जे देश आहेत त्याच्यामध्ये जी भाषा शांतता आहे त्यावरून देखील आज आपल्या देशाच्या बाजूला बघा, बांगलादेश बघा, नेपाळ बघा, श्रीलंका बघा, ज्या तऱ्हेच्या वातावरणातून ते आलेलं आहे। आणि आपण ज्यावेळी सिंधूर ऑपरेशन करत होतो त्यावेळी आपण बघितलं की किती देश आपल्याबरोबर उभे राहिले, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। एका ठिकाणी आपण रशियाबद्दल बोलतो, एका ठिकाणी आपण अमेरिकेबद्दल बोलतो, दुसऱ्या क्षणी आपले ज्यांना आपण लाल आग दाखवणार होतो त्या चायनामध्ये आपण संबंध प्रस्थापित करण्यासंबंधात बोलतो। त्यामुळे मी बोलले की ही जी पूर्ण फॉरेन पॉलिसी आहे, ही पूर्ण फॉरेन पॉलिसी जी आहे ती पूर्णपणे फेल झालेली आहे। अपेक्षा मला होती की 56 इंचाची
लोकांची छाती दिसेल. अपेक्षा मला होती 1 के बदले में 10 सीट येतील, पण दुर्दैवाने लाल आग दिसली ना, 56 इंचांची छाती दिसली ना, 1 के बदले में 10 सीट आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा एकदा माफीवीर म्हणून काँग्रेसने आज उल्लेख केलेला आहे. मात्र आता भाजप याचा तीव्र निषेध करते. आपली भूमिका काय असेल? नाही, मला असं वाटतं की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्या ठिकाणी आपण लालबहादूर शास्त्रीजींच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण भेटत आहोत. मला पूर्ण खात्री आहे की ज्या तऱ्हेने काँग्रेस पक्षाने आमची भूमिका मांडलेली आहे, आदरणीय आमचे राहुल गांधीजींनी भूमिका मांडली, त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे काही पुरावे, त्याच्या संदर्भामध्ये ते आपली भूमिका सातत्याने मांडत असतात. परंतु आज ज्या महत्त्वाच्या विषयाकडे आम्ही आलेलो आहोत, तो महत्त्वाचा विषय आजचा आमचं म्हणणं आहे की जनसुरक्षा विधेयक हे त्वरित रद्द केलं गेलं पाहिजे. आणि जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने लोकशाहीवर, संविधानावरती मी सातत्याने हे वाक्य का वापरते, कारण दुर्दैवाने आज लोकशाहीमध्ये आज पत्रकार मला प्रश्न विचारतात, मी उत्तरं देते. उद्या मला एखाद्या वाटली भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं, मी बोलू शकते, किंवा एखाद्या कवीला वाटलं, एखाद्या साहित्यिकाला वाटलं एखादी लेख लिहावा, एखादी कविता लिहावी, ते लिहू शकतात. पण या कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या तरतुदी आहेत आणि ज्या शिक्षा आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही लोकशाहीचाच बंद करण्याचं काम करत असाल तर ते बरोबर नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं. आज आप जो है लॉन्ग मार्च निकाला गया कांग्रेस क्या वजह थी कि जनसुरक्षा कायदे का आप कानून का विरोध कर रहे हैं? अब तक विधेयक है, कानून नहीं है. राष्ट्रपिता महात्मा गांधी और लाल बहादुर शास्त्री जी की आज जयंती है और आज इस कारण हमने आज भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के स्टैचू से लेकर महात्मा गांधी जी के स्टैचू तक जो है हमने जो है वो लोकशाही और संविधान के प्रति समर्पित होकर एक यात्रा लॉन्ग शांति मार्च निकाले, जिसमें हम कह रहे हैं कि महाराष्ट्र सरकार जो महायुति सरकार है, इसने जो कानून बनाया है जनसुरक्षा विधेयक, उसको हम विरोध कर रहे हैं, पूरा विरोध कर रहे हैं. इसका कारण ये है कि इस देश के संविधान और इस देश की लोकशाही के लिए राष्ट्रपिता महात्मा गांधी और लाल बहादुर शास्त्री जी का बड़ा योगदान है. इस देश में जितने आंदोलन हुए, इस देश में आपको पता है कि स्वतंत्र संग्राम के वक्त में चाहे महात्मा गांधी जी के नेतृत्व में चाहे असहकार का आंदोलन रहे, चाहे चले जाओ का आंदोलन नहीं, बहुत सारे आंदोलन हुए. लेकिन आज दुर्भाग्यवश सरकार जो है वो लोकशाही को दबाना चाहती है, संविधान को बाजू में रखना चाहती है और संविधान के अंतर्गत जो तरतूदें मिली है, आज जैसा मैंने आपको थोड़ी देर पहले कहा कि कोई पत्रकार को सवाल पूछना है वो पूछ सकता है, लेखक लिख सकता है, साहित्यिक लिख सकता है, सब कुछ बोल सकता है, अपोजिशन अपना ये रख सकती है, कोई भ्रष्टाचार के ऊपर हम बात कर सकते हैं. लेकिन अर्बन नक्सलाइट जो नाम आया है वो किसानों के आंदोलन में एक भाजपा के सांसद के माध्यम से आया है. और किसान जो इस देश के लिए, जैसे हम कह रहे हैं, आज हम देख रहे हैं महाराष्ट्र में जिस तरह पूर की परिस्थिति है, आज मराठवाड़ा में जिस तरह किसान जो है वो आज सफ़र कर रहा है, जिस तरह से उनको तकलीफ हो रही है, क्योंकि घर बार जो है वो डूबने का काम हुआ है, कुछ लोगों ने अपने परिजन को खोने का काम हुआ है. ऐसे समय में सरकार को उनके साथ में खड़ा होना चाहिए. दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि जब किसान आंदोलन करता है, जब कामगार आंदोलन करता है, जब महिला आंदोलन करती है, तो उस आंदोलन को जो है वो नक्सलवाद का नाम दिया जाता है. अच्छी अच्छी बड़ी बड़ी संस्थाएं जब कोई बड़े बड़े व्यापारी मित्र लेते हैं तो उसके ऊपर कोई बात नहीं होती, लेकिन उसी संस्था को अगर कोई चलाता है, अगर उसको कोई संभालने का संवैधानिक तरीके से काम करते हैं तो उसको अलग नाम देने का काम होता है. तो अर्बन नक्सलाइट शब्द ये आया कहाँ से? तो मेरा इतना ही कहना है कि ऑलरेडी नक्सलवाद के खिलाफ, आतंकवाद के खिलाफ इतने कानून होने के बाद आपने ये नया कानून लाया जो प्रगत और क्या कहते हैं महाराष्ट्र को पुरोगामी महाराष्ट्र, इस महाराष्ट्र के जो है आपने जिस तरह से आज बनाने का काम किया है, इसके खिलाफ हम लोग खड़े हैं. और मैं अपेक्षा यही करती हूँ, क्योंकि आज असत्य पे सत्य की विजय का दिन है, विजयादशमी का दिन है, और आज महात्मा गांधी जी की जयंती और लाल बहादुर शास्त्री जी की जयंती है. हम सत्य, अहिंसा, सद्भावना की भावना रखेंगे. हम लोकशाही को जो है बचाने के साथ साथ उसको चिरायु करने की बात कर रहे हैं, और इसलिए आज हमने ये आरएसएस का पाठ जो है अब स्कूलों, दिल्ली के सरकारी स्कूलों में पढ़ाया जाएगा. आप इस फैसले को देखिए, मैंने हमेशा ही, जब मैं शिक्षण मंत्री थी और मैं आज भी हूँ, और मैं जब मैं शिक्षा पढ़ाती थी, मतलब मैं भी लेक्चरर थी कॉलेज में, जब भी मैं पढ़ाती थी, मैं शिक्षण मंत्री बन गई या मैं कोई भी बनूँ, पॉलिटिक्स और शिक्षा ये दोनों अलग डिपार्टमेंट है, अलग चीज़ें हैं. पॉलिटिक्स जो है वो पॉलिटिक्स अपनी जगह होनी चाहिए. एजुकेशन में पॉलिटिक्स लाना ये सरासर गलत है. दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि इतिहास को बदला जा रहा है, तोड़ा मड़ोड़ा जा रहा है, और जिस तरह से आप कह रहे हैं कि अपने इतिहास को डालने का काम कर रहे हैं, तो आप हम हमेशा देख रहे हैं ये गलत है. सच्चाई बच्चों तक जानी चाहिए और बच्चों को पता होना चाहिए कि इस देश का हिस्ट्री क्या है. लगातार हम बचपन से पढ़ते आ रहे हैं, आजकल हम देख रहे हैं कि हम भी पढ़ के बड़े हो गए. अभी 50 साल की उम्र हमारी लगभग कुछ सालों में हो जाएगी, लेकिन आजकल देश में पता नहीं आजकल देश को क्या हो गया है, आज के देश के सरकार को क्या हो गया है. हर हिस्ट्री को और हर इतिहास को बदलना चाहती है, जबकि इतिहास कहता है हम अपने आप को वापस रिपीट करेंगे. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. ऑपरेशन सिंदूर को तारीफ करते हैं आज के दिन को लेकर प्रधानमंत्री. नहीं, मैंने वही कहा कि ऑपरेशन सिंदूर जो था, हमारी अपेक्षा यही थी कि जो पहलगाम में हुआ वो सबको जो है वो दिल दहलाने वाली चीज़ थी, क्योंकि 26 लोगों के कुटुंब ने अपना पिता खोया, बेटा खोया,
अपना पति खोया, और ऐसे समय में हम सबकी अपेक्षा थी कि हम जो है वो उनका तो बदला ले ही, लेकिन साथ साथ अतिरेकियों के साथ साथ सीमा पार जो देश उनको मदद कर रहा है उसके भी 2 टुकड़े हो। जैसे इंदिरा जी ने पाकिस्तान के 2 टुकड़े बना करके बांग्लादेश की निर्मित की थी, हमें भी अपेक्षा थी कि पाकिस्तान के 2 टुकड़े होंगे, हमें भी अपेक्षा थी कि POK हमारे पास आ जाएगा। और जिस तरह से बयान आया था कि हमने गृह मंत्री जी का संसद में बयान सुना था कि भैया वो तो डर रहे थे, वो तो थरथरा रहे थे, वो तो सरेंडर थे, तो आपने रोका क्यों इसको? उसका पूरा जो श्रेय जो है वो अमेरिका के राष्ट्रपति जो है वो ट्रम्प लेके गए। मैं देख रही हूँ कि सरकार के माध्यम से ट्रम्प जी का नाम भी कभी नहीं लिया जाता, इतना डरते क्यों है मुझे आज तक नहीं समझ में आया। ना संसद में उनका नाम आया, ना संसद के बाहर टैरिफ लगी, बहुत सी चीज़ें हो गई, फिर भी अभी तक उनके नाम पे कोई बात नहीं हो रही है। दुर्भाग्यवश मुझे कहना पड़ेगा कि मोदी जी की फॉरेन पॉलिसी बिल्कुल गलत जा रही है। जिस तरह से वो अमेरिका के साथ उनकी हो, चाहे रशिया की बात हो, या कल तक जो चाइना को हम लोग लाल आग दिखाने की बात कर रहे थे, दुर्भाग्यवश आज हम देख रहे हैं कि हम चाइना से बात कर रहे हैं। तो कहीं ना कहीं हमें ये भी सोचना होगा, आज टैरिफ की वजह से लेदर गारमेंट, मैं बोलना चाहती हूँ आज के फिशरी जो हमारे कोई बांधव है उनका भी इससे नुकसान हुआ है, तो इसके ऊपर भी हम बात नहीं कर रहे। छोटे छोटे व्यापारियों का व्यापार बंद हो रहा है टैरिफ की वजह से, तो इसके ऊपर भी हम बात नहीं कर रहे। दुर्भाग्यवश लाल आग दिख रही, ना 56 इंच की छाती दिख रही है, ना 1 के बदले में 10 सिर दिख रहे। ये दुर्भाग्यपूर्ण है, इसके ऊपर भी बात करनी चाहिए, मुझे ऐसा लगता है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।